मोहोळ तालुक्यामधून अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातून शहरी भागाकडे येणाऱ्या मुलींसाठी ही योजना राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली असून याचा लाभ 810 विद्यार्थिनींनी घेतला आहे। मोहोळ तालुक्यामधून अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातून शहरी भागाकडे येणाऱ्या मुलींसाठी ही योजना राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ नागनाथ विद्यालय मोहोळ आणि कनिष्ठ महाविद्यालय तसंच तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थिनींनी घेतला असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या सुखसुविधा देण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची असून त्यांना वेळेवर बस सेवा चालू ठेवून विद्यार्थिनींचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी आमचे कर्मचारी आणि आम्ही घेऊ अशी ग्वाही आगार प्रमुख तानाजी गायकवाड, नागेश शिंदे, सूर्यकांत उन्हाळे यांनी दिली। नागनाथ विद्यालयात नागेश शिंदे यांनी या पास वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला। सर्व विद्यार्थिनींना पास वाटप करण्यात आलं। यावेळी प्रशालेचे प्राचार्य प्रकाश शिंदे म्हणाले की विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीने मिळत असून विद्यार्थिनींना वेळेवर बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत। त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। शाळेतील प्रमुख सुनील गायकवाड, दीपक चव्हाण हे या पास योजनेचं काम पाहत असून यावेळी प्रशालेचे उपमुख्याध्यापक सोमनाथ राजमाने, ज्येष्ठ शिक्षक दिलीप कुमार दीक्षित, नीलकंठ शिंदे, नागेश साळुंखे, प्रताप क्षीरसागर, राजेंद्र गवळी, शंकर काळे, ज्ञानेश्वर होनखांबे, कल्याणराव वागज, आनंद बोराडे, मोबिन शेख, विश्वनाथ सोनवणे, समीर शेख, कुमार कांबळे, नागेश शेळके आदी उपस्थित होते।